Hello students, welcome back to 7th standard English subject. I am Mrs. Boraste S.A. In the previous video, we have learned the topic Little Girls Wiser Than Old People. Today, we are going to learn our new topic 1.4, that is Journey to the West. See the introduction. Much of the world's literature has been translated into English. जगामधील बऱ्याचशा साहित्याचा इंग्रजीमध्ये भाषांतर केलेलं आहे. In this passage, we learn about an epic novel with the title Journey to the West and its most popular character, Sun Wukong or Monkey King. या पाठामध्ये आपण प्रसिद्ध अशा ग्रंथाचा अभ्यास करणार आहोत, तो म्हणजे जर्नी टू द वेस्ट. आणि त्यातील एक प्रसिद्ध असं पात्र जे आहे ते म्हणजे सन वूकॉंग किंवा मंकी किंग. दिस नॉवेल इज अ क्लासिक ऑफ चायनीज लिटरेचर. लेट्स सी द लेसन जर्नी टू द वेस्ट. When we read the words journey to the west, we naturally start thinking about journey to western countries like England and America. जर्नी म्हणजे प्रवास. पश्चिमेकडील देशाचा प्रवास हे आपण वाचतो तेव्हा आपण स्वाभाविकपणे इंग्लंड अमेरिकेसारख्या पश्चिमेकडील देशांच्या प्रवासाचा विचार करू लागतो. But west is a relative term for countries to our east or the west. This particular journey that we are going to read about was actually a journey from China to our own country. It was made by the famous 7th century traveler Yuan Chang. पण पश्चिम या शब्दाचा अर्थसापेक्ष आपल्या पूर्वेकडील देशांच्या दृष्टीने पश्चिमेकडे आहोत. आपण आता ज्या विशिष्ट प्रवासाबाबत वाचणार आहोत ते म्हणजे वस्तुतः चीनपासून आपल्या देशापर्यंतचा प्रवास. सातव्या शतकातील प्रसिद्ध प्रवासी युआन चॉंग याने हा प्रवास केला होता. इन दोज डेज ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया was not an easy task. One had to travel thousands of miles on foot, horseback, crossing deserts, crossing snow-clad mountain, crossing strange, unfamiliar region, using road. When bandits and robbers roam, who would do it? But Yuan Chang had a dream. Bandits लुटारू. त्या काळामध्ये चीनमधून भारतापर्यंत प्रवास करणे हे काही सोपे काम नव्हते. वाळवंटे ओलांडणे, हिमाच्छादित पर्वत ओलांडणे, चमत्कारिक अपरिचित मुलूक तुडवणे, जिथे लुटारू किंवा डाकू फिरायचे अशा भागांवरून, अशा रस्त्यांवरून हजारो मैलांचा प्रवास पायी किंवा घोड्यावर बसून करावा लागत असे. कोण करणार हे? पण युआन चॉंगचे हे स्वप्न होते. He wanted to take Buddhist scriptures from India to his homeland in China. It was like a pilgrimage to him. बघा, भारतातून बौद्ध धर्माचे पवित्र ग्रंथ किंवा साहित्य चीनमध्ये आपल्या मातृभूमीमध्ये नेण्याची त्याची इच्छा होती. त्याच्यासाठी हा प्रवास म्हणजे एक धार्मिक यात्राच होती. Yuan Chang undertook the long and difficult journey to follow his dream for 17 long years. He kept on traveling, suffering many hardships on the way. चा पाठपुरावा करण्यासाठी युआन चॉंगने हा प्रदीर्घ आणि खडतर प्रवास हाती घेतला. त्याच्या मार्गामध्ये कष्ट उपसत 17 वर्षांचा प्रदीर्घ अवधी तो प्रवास करीत राहिला.
He traveled across the Gobi Desert, then along the Tian Shan mountain range, and on along the Silk Road, through regions that are now Kyrgyzstan, Uzbekistan, Afghanistan, and Pakistan before he came to India. भारतात येण्यापूर्वी त्याने गोबीच्या वाळवंटातून प्रवास केला. नंतर त्याने तियान शान या पर्वतरांगांदेखील प्रवास केला. प्रदीर्घ अशा रेशीम मार्गावरून त्याने प्रवास केला. सध्या किर्गिझस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान म्हणून ओळख असलेल्या प्रांतांमधून त्याने प्रवास केला. इन इंडिया ही ट्रॅव्हल्ड टू मेनी पार्ट्स अँड गॅदर्ड मेनी इम्पॉर्टंट मॅन्युस्क्रिप्ट्स. भारतात त्याने विविध ठिकाणी प्रवास केला आणि बरीच अशी महत्त्वाची हस्तलिखिते जमा केली. Way back home was also equally difficult, but Yuan Chang managed to reach China safely along with the scriptures. This was a great achievement. It was almost unbelievable. परतीचा प्रवासही तितकाच खडतर होता, पण हस्तलिखितांसमवेत चीनला सुरक्षितपणे पोहोचणे त्याला साधले. ते एक महान यश होते. ते जवळजवळ अविश्वसनीयच आहे. So much so that people thought that the gods and supernatural powers had helped Yuan Chang in his quest. इतके अविश्वसनीय की देवांनी आणि अतींद्रिय शक्तींनीच युआन चॉंगला या शोधात सहाय्य केले असे लोकांना वाटत होते. This gave rise to many interesting folk tales. Centuries later, an epic novel called Journey to the West was written about this famous pilgrimage. The novel made use of many of the folk tales. The novel and the stories in it are still very popular. आणि या विश्वासातूनच बऱ्याच गमतीदार लोककथा जन्माला आल्या. काही शतकांनंतर या प्रसिद्ध यात्रेबद्दल पश्चिमेकडील प्रवास या नावाची महाकादंबरी लिहिली गेली. या लोककथांमधील बऱ्याच कथांचा या कादंबरीत उपयोग करण्यात आला. ही कादंबरी आणि तिच्यातील कथा अजूनही फार लोकप्रिय आहेत. Tells us that there are many demons and evil powers who are eager to kill and gobble up to the holy monk. ही कादंबरी आपल्याला सांगते की या पवित्र साधूला ठार करण्यासाठी आणि त्याचा चट्टामट्टा करण्यासाठी कित्येक राक्षस आणि दुष्ट शक्ती असतात. Save him who would vanquish the demons. Well, the Goyin deity, who is the goddess of mercy, has seen to that. She has assigned this task to 3 special people: Sun Wukong or the Monkey King, Zhu Bazi or Pigzi, and Sha Wuzing or Sun Priest. कोण करणार? असो, दयेची देवता असलेल्या ग्वानियनने ही काळजी घेतली आहे. सन उकॉंग किंवा माकडांचा राजा, झू बज्जी किंवा बिगसी आणि शा ओझिंग किंवा धुळीचा साधू या 3 विशेष व्यक्तींकडे दयादेवतेने हे काम सोपवले. Now, these 3 characters are no sons. In fact, though they all have supernatural powers, they are known troublemakers. So, the gods have thrown them out of heaven. However, the kind deity Goyin has offered each of them one more chance. आता या 3 व्यक्ती म्हणजे काही संत नव्हते. खरे तर या सगळ्यांकडे
जरी अतींद्रिय शक्ती असल्या तरीही ते उपद्रवी म्हणून ज्ञात आहेत. म्हणूनच देवांनी त्यांना स्वर्गातून हाकलून दिले आहे. पण दयाळू देवता ग्वानिन हिने या तिघांपैकी प्रत्येकाला आणखी एक संधी दिली. If you help the holy monk in his pilgrimage to India, if you use your powers for this good work, then you may return to heaven. या पवित्र साधूच्या भारत यात्रेत तुम्ही जर त्याला सहाय्य केले, या सत्कार्यासाठी तुम्ही जर आपल्या शक्तींचा प्रयोग केला, तर तुम्ही कदाचित स्वर्गात परताल. इज व्हाय द 3 characters have agreed to be Yuan Chang's disciples and to help Yuan Chang in his difficult journey. And sure enough, they have many thrilling, exciting, and sometimes humorous adventures on the way to the holy land, India. त्यामुळेच युआन चांग याचे शिष्य होणे आणि त्याच्या खडतर प्रवासात त्याला सहाय्य करणे याला या तिघांनी मान्यता दिली. आणि हे नक्कीच की भारताच्या पवित्र भूमीच्या मार्गावर त्यांना कित्येक थरारक, क्षोभक आणि कधीकधी गमतीदार साहसे करावी लागली आहेत. The most powerful among 3 disciples is Sun Wukong. Everything about him is extraordinary. या 3 शिष्यांपैकी सर्वात शक्तिशाली आहे सन वुकॉंग. त्याच्या बाबतीतली प्रत्येक गोष्ट असामान्य आहे. He was born when winds blew over a huge stone egg on the flower fruit mountain. He is able to transform himself in 72 different ways. Not only that, but he can also transform each of his hair strands into any living or non-living thing of his choice. पुष्प, फल, पर्वतावरील दगडी अंड्यांवरून जेव्हा वारे वाहत होते तेव्हा याचा जन्म झाला. तो स्वतःमध्ये 72 वेगवेगळ्या मार्गांनी रूपांतर घडवू शकतो. इतकेच नाही तर तो आपल्या प्रत्येक केसाचे स्वतःला पाहिजे त्या सजीव किंवा निर्जीव वस्तूमध्ये रूपांतर करू शकतो. His as you wish gold banded cuddle is also magical. It can grow as big as a pillar supporting the sky, but at other times it becomes as tiny as a needle. त्याच्याजवळ सोन्याचा पट्टा असलेला इच्छाकारी सोटा जादूचा आहे. तो आकाशाला आधार देणाऱ्या स्तंभा एवढा मोठा होऊ शकतो, पण इतर वेळी तो सुई एवढा छोटा होतो. Then the monkey king just tucks it away behind his ear. Sun Wukong can travel thousands of kilometers in just one somersault. मग हा वानरांचा राजा तो आपल्या कानामागे खोचून ठेवतो. केवळ एक कोलांटुडी मारून सन वुकॉंग हजारो किलोमीटरचा प्रवास करू शकतो. He can walk through fire, travel underwater, and fly to any place at will. His body is as hard as a diamond, so no one and nothing can injure him. His golden gaze, fiery eyes have X-ray vision. No one can deceive him. तो अग्नीतून प्रवास करू शकतो, पाण्याखाली प्रवास करू शकतो आणि स्वतःच्या इच्छेनुसार कोठेही उडत जाऊ शकतो. त्याचा देह हिऱ्याप्रमाणे कणखर आहे, म्हणून त्याला कोणताही माणूस किंवा कोणतीही वस्तू इजा करू शकत नाही. सोन्याचे कटाक्ष टाकणाऱ्या त्याच्या आग ओकणाऱ्या डोळ्यात क्षकिरणांसारखी नजर आहे. त्याला कोणीही फसवू शकत नाही. सन वुकॉंग is brave and intelligent, but he is also a trickster. He loves to have fun, and some of his
superpowers help him to just that. He has a vase which can suck in anything or anyone. सन उकॉंग शूर आणि हुशार आहे, पण लबाड देखील आहे. गंमत जम्मत करणे त्याला अतिशय आवडते. त्याच्या जबरदस्त शक्तींपैकी काही शक्ती त्याला या कामी मदत करतात. त्याच्याशी एक पात्र आहेत. ते पात्र कोणत्याही वस्तूला किंवा व्यक्तीला खेचून घेऊ शकते. He can simply point at a lock and open it. He is very, very quick and can grow very big and very tiny at a blink. You can imagine how he must have teased his enemies using these tricks. एखाद्या कुलपाकडे केवळ बोट दाखवून तो ते उघडू शकतो. तो अतिशय चपळ आहे. डोळ्यांचे पाते लवते न लवते तो अतिशय विशाल होऊ शकतो, तर अतिशय सूक्ष्मही होऊ शकतो. या शक्ती वापरून त्याने आपल्या शत्रूंना कसे खिजवले याची तुम्ही कल्पना करू शकता. इफ यू वॉन्ट टू रीड अबाउट द ॲडव्हेंचर्स दॅट सन वुकॉंग अँड हिज कंपॅनियन्स हॅड ऑन द वे, यू विल फाइंड द स्टोरीज इन इंग्लिश ट्रान्सलेशन ऑफ जर्नी टू द वेस्ट. सन वुकॉंग आणि त्याच्या सहकाऱ्यांना आपल्या मार्गावर जी साहसे करावी लागली त्याबद्दल तुम्हाला जर वाचन करायचे असेल तर पश्चिमेकडील प्रवास या म्हणजेच मूळ चीनी पुस्तकाच्या जर्नी टू द वेस्ट या इंग्रजी भाषांतर असलेल्या कथेमध्ये मिळतील. सम ऑफ द स्टोरीज हॅव ऑल्सो बीन टर्न इन टू फिल्म्स. What would you like better, to read the historical account of Yuan Chong's travels or to read the fantastic stories of Sun Wukong? Maybe you should read both to find our what you like better. Happy reading. यातील काही कथांवर चित्रपट काढण्यात आले आहेत. तुम्हाला यातील काय बरे आवडले? युआन चॉंग यांच्या प्रवासाचे ऐतिहासिक वर्णन वाचणे की सन वुकॉंग यांच्या कल्पनारम्य कथा वाचणे तुम्हाला अधिक काय आवडले ते पाहण्यासाठी तुम्ही दोन्हीही पुस्तके वाचणे कदाचित अधिक संयुक्तिक ठरेल, म्हणून तुमचे वाचन आनंदी ठरो. Today's homework: solve question number 2 on textbook page number 21.